जगद्गुरु तुका अवतार नामाचा अवतार नामयाचा नामदेवरायांचा अवतार आहे तुकोबाराय. आणि या महाराष्ट्रामध्ये या पावन भूमीमध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. उत्तर भारतात रामप्रभू अवतार घेऊन प्रगट झाले. रामप्रभूनं अवतार घेतला अयोध्या नगरीत. पण आमच्या महाराष्ट्रात तुकोबाराय अवतार घेऊन प्रगट झाले. तिकडे राम आहे तर आपल्या महाराष्ट्रात तुकाराम. तुकाराम से दो नाम एक अंग, उसका से तू भंग गया पर इनका है अभंग. हा तुकोबारायांचा अधिकार होता. असे महाराष्ट्रामध्ये या पावन भूमीत देहू गावामध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. कधी अवतार घेतला सर्व वर्णन आहे. चरित्र वाचा. संत चरित्राची जगाला गरज आहे. संत चरित्र हे जीवाला पावन करणार आहे. संतांचं चरित्र श्रवण केलं, त्याचं उच्चारण केलं, वाणी पवित्र होते. आणि संत चरित्र हे मानवी जीवन घडवते. मानवी जीवन घडवणारं संत चरित्र जगद्गुरु तुकोबाराय अवतार घेऊन प्रगट झाले. म्हणून आज आपण मानव मानव म्हणून राहिलो. आता काही आपल्याला कळालं नसतं. हे तुकोबारायचे खूप उपकार आहे आपल्यावर. अवतार घेऊन प्रगट झाले. पवित्र कुळात तुकोबारायांचा अवतार झाला. कारण संत ज्या कुळात अवतार घेतात, ज्या भूमीत अवतार घेतात, ती भूमी आणि ती कुळ पावन असते. पवित्र ते कुळ पावन पुण्याच, पवित्र ते कुळ पावन तु देश, 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 पवित्र कुळ पावन तु देश. हरिचे दास जन्म घेते, हरिचे दास जन्म घेते, हरिचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तु देश, 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 पवित्र ते कुळ पावन तु देश. ज्या कुळात संत अवतार घेतात ते कुळ पावन असतं, पवित्र असतं, तो देश पावन असतो महाराज सांगतात. अशा पवित्र कुळामध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. ज्या कुळात 8 पिढ्याच्या आधीपासून वारी चालू होते पांडुरंगाची. तसं विश्वंभर बाबा पासूनचं चरित्र आहे. पण त्याच्या आधीपासूनही त्याच्या पूर्वीपासूनही वारी चालूच होती. तीच परंपरा विश्वंभर बाबांनी चालू ठेवली. विश्वंभर बाबाची आई आली विश्वंभरा. आणि आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे वारीला जा. बरं आहे, काही हरकत नाही. तेव्हापासून विश्वंभर बाबानं वारी चालू केली. पांडुरंगाची वारी करताय. वारी करता करता थकले, जाता येत नाही. शेवटी दुःखी झाले. पांडुरंगा आता नाही येऊ शकत तुझ्या वारीला. पांडुरंगाने सांगितलं बाबा काही चिंता करू नका. आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे आले, पण आता मी तुमच्याकडे येतो. आणि विश्वंभर बाबा करता पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेसह देहूला आले. अशी भक्ती असावी. म्हणून तुम्ही पहा प्रत्येक संताच्या वाऱ्या वद्य पक्षातली आहे, पण देहूची शुद्ध पक्षातली. का? देहूला पांडुरंग परमात्मा आले. परमात्मा देहूत आल्यामुळं देहूची वारी शुद्ध पक्षातली. विश्वंभर बाबा देखील सदेह गमन झालं. महाराजांनी देखील देहत्याग केला. भगवंतानं आपल्या जवळ नेलं.
विश्वंभर बाबाला 2 मुलं, हरी मुकुंदा. त्याच्यात त्यांनी आता ती भक्ती दिली सोडून ते सैन्यात गेले. त्यांना वाटलं बा सैन्यात भरपूर पैसा मिळेल, त्यांना काही भक्तीचं थोडंसं महत्व कमी वाटलं. नेमकं त्या युद्धामध्ये हरी मारला गेला आणि मुकुंदही मारला गेला. युद्धामध्ये मारले गेल्यानंतर त्या मुकुंदाची पत्नी त्याच्यासोबत सती गेली आणि हरीची जी पत्नी होती गर्भवती होती. आमाईनं बघितलं आपली पांडुरंगाची सेवा चुकली म्हणून हा अनर्थ झालाय. आमाई तिला घेऊन देहूला आली आणि तिथून ती माहेरी निघून गेल्यानंतर आमाईची सर्व सेवा पांडुरंगानं केली, विश्वंभर बाबाच्या पत्नीची. परत मुलगा झाला, वंश परंपरा चालावी, पांडुरंगाची सेवा खंडित होऊ नये म्हणून मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा, हरीला. त्या विठोबाला देऊला आणलेलं आहे. देऊला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यालाही राग आला, माझा बाप मारला देवा, तू एवढी सेवा केली. पांडुरंगानं कृपा केली, अरे नाही रे, जे होणार असतं ते चुकत नाही प्रारब्धातलं कोणाला. विठोबावर कृपा केली, विठोबानंही भक्ती केली. त्याच्यानंतर पुढे विठोबाचे पदाजी झाले, पदाजीचे शंकर झाले, शंकरचे कान्होबा महाराज झाले, कान्होबाला बोलोबा झाले. बोलोबा आणि कणकाई यांनी देखील पांडुरंगाची सेवा केली. पांडुरंगाची सेवा करताय 40 उलटली, पण काही संतती पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, आता एकच इच्छा आहे, तुझी सेवा खंडित होता कामा नये. पांडुरंगाने, भगवान शिवजीने आणि ब्रह्मदेवाने स्वप्न दृष्टांत दिला, काही चिंता करू नका, आम्ही तिन्ही देव आमच्या तिन्ही रूपानं तुमच्या घरी अवतार घेऊन प्रगट होऊ. आणि तीनही देवाच्या अंशाने 3 पुत्र झाले. शिवजीच्या कृपेने झाले, त्यांचं नाव सर्वात मोठे शिवजीच्या कृपेने झाले, त्यांचं नाव चरित्र वाचताच नाही का तुम्ही? तुकोबाराचा उत्सव आपला 35 वर्ष झाली चालू आहे. तुकोबाराचं चरित्र असं पाठच पाहिजे आपलं सर्वांचं. सावजी भगवान विष्णूच्या कृपेने झाले ते तुकोबारा आहे, आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने झाले ते कान्होबा महाराज. असे 3 पुत्र झाले. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय माघ शुद्ध पंचमीला, गुरुवारचा दिवस, शके 1530 ला या पुण्यवान असणाऱ्या कणक आई, कणक म्हणजे सोनं, तुकोबाराय शुद्ध सोनं आहे, आणि त्या तुकोबारायांची शुद्ध सोन्याची आई म्हणजे कणकाई. अशा कणकाईच्या उदरी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. आणि तुकोबाराय अवतार घेऊन प्रगट झाले. देवालाही आनंद झाला. बोलोबा पांडुरंगाजवळ घेऊन गेले कणकाई देवा तुकोबारायांना. पांडुरंगाजवळ दिलं. रुक्मिणी माता स्वतः तुकोबारायाच्या बारशाला हजर झाल्या होत्या. आणि मग तिथून तुकोबारायांचं बालपण, तुकोबारा लहानपणापासून एकदम गोंडस दिसायला, सुंदर आहे. 3ही मुलं, आणि 3ही मुलं हळूहळू मोठे होत आहे. आता पूर्ण चरित्र सांगत बसलो तर आपलं इथंच बीज होऊन जाईल. लगेच मोठे झाले. बाळपणाचं वर्णन थोडक्यात केलं महाराजांनी. तुकोबारायाच्याच अभंगात आहे, बाळपणी 80 वर्षे गेली 12, खेळत आया पोरा नाना छंदे. 12 वर्षापर्यंत खेळण्यात गेले. 12 वर्षाचे झाले. बोलोबाला वाटलं आता किती दिवस आता आपण थकत चाललोय, लग्न करून द्या मुलांचे लवकर, म्हणून 3ही मुलांचे लग्न करून दिले. लग्नाच्या वेळेस सावजी 14 वर्षाचे आहे, तुकोबाराय 12 वर्षाचे आहे, आणि कान्होबा 11 वर्षाचे आहे. जवळपास 1.5 वर्षाचं अंतर होतं त्यांच्यामध्ये. लग्न झाल्यानंतर पुढे चालून बोलोबा 14 वर्षाचे झाले, तुकोबाराय 13 वर्षाचे, कान्होबा 11 वर्षाचे. मुलांचा संसार पाहून आनंद वाटतोय, कारण पूर्वी लग्न लहान लहान वयात होत होते. आता फार एकदम 25-30च्या पुढे लग्न होतात. काही काहीचे बिचारे अशा भागी असतात, त्यांच्या वाट्यालाही असं ओढा येत नाही. आता फार कठीण झाला. आता लवकरच लग्न झालेली आहे. बोलोबा आले, सावजी तू मोठा आहे, काय म्हणता बाबा? माझी इच्छा आता सर्व कारभार तू सांभाळ, मी आता थकत चाललोय. माणसानं कधी एकदा आपलं वय होत चाललं ना, कारभार मुलांच्या स्वाधीन करून टाका. चरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. म्हातारपणाची चाहूल लागली की जास्त माणसानं संसारात तोंड खुपसू. काही काहीची मरायची वेळ येते तरी नाही सोडत म्हातारे संसार. काय अडलं काय, शेवटी मुलांना हिसकून घ्यावं लागते तरी नाही सोडत काही काही. पण बोलोबानी बसवलं तिघांना, सावजी तू सांभाळ. तो शिवजीच्या कृपा प्रसादान झालेला तो विरक्त, बाबा मला काही संसारात मन रमत नाही, मला आता तीर्थयात्रा करायची आहे.
हा संसार मला काही मन आसक्त नाही होत, मला काही सांगू नका संसाराचं. काय विरक्त होत. तुकोबारायांना बोलवलं आणि तुकारामा ती जबाबदारी पाहशील का सर्व? हो ना बाबा, पाहिल ना सर्व, काही चिंता करू नका. आणि तुकोबारांनी सर्व संसारातले जे व्यवहारातले कारभार होते सर्व घेतले. त्याच्यामध्ये महाजनकी होती, सावकारकी होती, दुकान होतं तुकोबारायांच्या वडिलांचं बोलोबाचं, आणि शेतीचा व्यापार. अशी भरभराट चालली, अशी भरभराट चालली. पण तुकोबारायांचा जिच्या बरोबर विवाह झालेला होता त्या रुक्मिणीला दम्याचा आजार होता. कणकाईनं पाहिलाय आपला तुकाराम ज्या वेगानं पडतोय ही साथ नाही देऊ शकत, कारण हिला काय आहे दमा. म्हणून दुसरं लग्न करून द्या आपल्या तुकोबांचं. म्हणून लगेच आता ऐश्वर होतं, श्रीमंती होती तुकोबारायांची, आणि तुकोबारायांचा व्यापारही तसा चालला होता त्यावेळेस. त्यावेळेस पुण्याचे आप्पाशेठ गुडवे सरकार, त्यांची एकुलती एक कन्या, तिचं नाव जिजाबाई. जिजाबाईचा विवाह तुकोबारायांसोबत झाला, दुसरा विवाह. विवाह झाल्यानंतर 17व्या वर्षी दुसरा विवाह झाला. 17व्या वर्षी दुसरा विवाह झाल्यानंतर महाराजांनी वर्णन केलंय, विवाह झाल्यानंतर पुढे काही दिवस एकदम आनंदात चाललं. पण संसारानं मग आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली, कारण संसार कोणालाही सोडत नाही. हळूहळू त्या संसाराने आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. महाराज सांगतात संसाराच्या दुःखानं दुःखी होत चाललो. मग संसारी झालो अति दुःखी दुःखे, माय बाप शिकी रमिया, माय बाप शिकी रमिया. संसारी झालो अति दुःखे, माय बाप शिकी रमिया, माय बाप संसाराच्या दुःखानं अति दुःखी झालं. तुकोबाराय सांगतात आई वडील एकदम निघून गेले. आई वडील निघून गेल्यानंतर मोठ्या भावाची पत्नी तीही वारली, तीही निघून गेली. मोठा भाऊ सावजी तो विरक्तच होता, तो वाटच पाहत होता. तोही घर सोडून निघून गेला, काशीला जाऊन राहिला, आणि काशीत शिवजीचं भजन करत बसले सावजी. गेले तर परत आलीच नाही. 20 वर्षापर्यंत, अशा 17 वर्षापासून झाडा तुकोबारायांना बसल्या. 21वं वर्ष लागलं. महाराजांचं संसारात मन लागेना, कारण एवढा उदासीने पाहिल्यानंतर तुकोबारायांना वैराग्य निर्माण होत चाललं. आणि 21व्या वर्षी भयंकर दुष्काळ पडला. एवढा भयान दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचं इतिहासामध्ये वर्णन आहे की त्यावेळेस कुठंच काहीच अन्नधान्य राहिलेलं नव्हतं. झाडं वृक्ष हे सर्व वाढून गेलेले होते, कोणी कोणाला काहीच देईना. त्या दुष्काळात इतकी वाताहात झाली. तुकोबाराय सांगतात त्या दुष्काळात होतं नव्हतं द्रव्य सर्व संपून गेलं. द्रव्यही संपलं. द्रव्य गेले की माणसाचा मानही जातो. तुकोबारायांनी अभंगात पूर्ण आपलं चरित्र सांगितलंय. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता. ती रुक्माईजीला दम्याचा त्रास होता, ती अन्न करून मेली. महाराज सांगतात एक पत्नी, मुलगा होता तिला झालेला, तोही मेला. त्याच्यानंतर संतू नावाचा मुलगा होता, तोही मेला. मुलगाही गेला, पोर मेले. मुलगा मरण पावला, पत्नी मरण पावली. भयंकर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण वाताहात झाली. काय करो तुकोबारायांना सुचेना. संसाराच्या दुःखाने जेव्हा अति दुःखी झाले तेव्हा महाराज चिंतन करताय दुःख काय होते संसारात, दुःखी काय, दुःखाचं कारण काय आहे. आणि शेवटी वैराग्य निर्माण झालं. तसेच भामचंद्रावर निघून गेले. 15 दिवस भगवंताचं चिंतन करत बसले. साक्षात्कार झाला, पांडुरंग भेटले. कान्होबा शोधत आले, दादा तुम्ही घरी तर चला. आले घरी. घरी आल्यानंतर कान्होबा आता मला संसारात नाही काही, संसाराचं काहीच सांगू नको. आणि त्या सर्व वया जे सर्व सावकारकीच्या वया होते, कान्होबा म्हणे तुम्ही विरक्त झाले महाराज, तुम्ही साधू झाले, पण मला संसार आहे ना, घे तुझ्या अर्ध्या काळ. आणि सर्व जे रोखे होते ते इंद्रायणीत बुडून टाकले. तसेच मंदिरात भजन करत बसत. जिजाबाईने सांगितलं हो आम्ही तुम्हाला असं नाही म्हणत की संसारात जा, काम धंदा करा, काहीच नका करू, पण इथं बसून तर राहा, भजन तर करा. इथं बसल्या बसल्या भजन करा. असं कुठं जाऊ नका, इथंच भजन करत बसा, इथंच भजन करा, काही जाऊ नका कुठं. तुकोबाराच हे बघा आता मी तुमच्या संसाराचा राहिलो नाही.
बघ जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचं चिंतन करता करता पांडुरंगाचं चिंतन करता करता महाराज सांगतात कीर्तनाची नामचिंतनाची आवड निर्माण झाली आणि मग देहूमध्ये मंदिरात कीर्तन होत पांडुरंगाच्या कीर्तन चालू असले की तुकोबाराय कीर्तनामध्ये टाळ घेऊन जात ती त्याचे मागे धरावे ध्रुवपद म्हणजे मागे चाल म्हणता म्हणता आता कीर्तनकार येत नव्हते कीर्तन करणे परवडत नव्हते मग तुकोबाराय एकादशीला कीर्तन करायला लागले प्रारंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्त काही एकादशीला कीर्तन करायचे ग्रंथपाठ केले ज्ञानेश्वरीचे पारायण केले भागवताचे 1000 पारायण केले तुकाराम महाराजांनी आणि मग ग्रंथ पारायण केल्यानंतर अभ्यासही वाढत चालला स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि पांडुरंगाने सांगितलं महाराज आता कवित्व करा त्यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती पांडुरंगाच्या आज्ञेने अभंग रचना करायला सुरुवात केली अभंग गाथा निर्माण केली शिष्यही बनत चालले काही अनुग्रहितही झाले तुकोबाराच्या सोबत काही शिष्य मंडळी आहे पण ती अभंग गाथा निर्माण केल्यानंतर काही कुटील लोकांना तेही सहन झालं नाही ते रामेश्वर भट्टाकडे गारानं घेऊन गेले रामेश्वर भट्टांचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे सर्व शेवटी रामेश्वर भट्टानं सांगितलं ते अभंग गाथा दगड बांधून पाण्यात बुडवा खूप दुःख झालं महाराजांना शेवटी आता आज्ञा आहे ते अभंग गाथा तशीच घेतली आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवली तुकोबाराय खूप दुःखी झाली देवा अरे तुझ्याकरता संसाराची राख रांगोळी केली जो परमार्थ करावा ते अभंग गाथा ते हे बुडवायला लावावी काय करावं कोपला पाटील गावीचे हे लोक पाटीलही कोपला गावातले लोकही त्रास देत बरं आपलेच त्रास देत काही दुसरे त्रास देणारे कारण देहू हे गाव सर्व कोणाचं होतं कोणाचं होतं बा आपलेच होते सर्व राहणारे मराठे तुकोबारायांना त्रास देणारे मराठेच होते सर्व भयंकर त्रास दिला आता भीक मज कोण घाली कोणीकडे जावे कोणीकडे राहावे कोणीकडे जावे कुठं जावं काय खावं गावात राहावे कोण्या बळे आणि मग तिथून तसंच उपोषण मांडलं 13 दिवस तुकोबारायांनी इंद्राणीच्या तेरोड उपोषण केलं बाकीचे टाळकरी मंडळी तिथंच तसेच बसले उपाशी पांडुरंगाचा धावा करताय त्यावेळेस पांडुरंगानं 13 दिवस त्या गाथ्याचं रक्षण केलं आणि ती गाथा 13व्या दिवशी दगडासह जे दगड बांधून बुडवलेली होती त्या दगडासह इंद्रायणीच्या डोहातून बाहेर आली जडी दगडा सहित वया जडी दगडा सहित वया जयच्या दारेला लाया गोबासा जेने केला अभंग गाथा तरली म्हणून आपण तरलो आणि जिकडे तिकडे तुकोबारायाची कीर्ती पसरली सर्व तुकोबारायाचे अनुयायी झाले फार मोठं चरित्र तुकोबारायांनी केलं अगाध चरित्र तुकोबारायांचं आणि असे 42 वर्षापर्यंत तुकोबाराय तुमच्या आमच्यात राहिले आणि जगाचा उद्धार केला जगाला तारण्याचं कार्य तुकोबारायांनी केलं बहुजन समाजाकरता ही गाथा तुकोबारायांनी 4 वेदाचं सार काढलं आणि आपल्याकरता दिलं 42 वर्ष राहिले आपलं कार्य संपलं आता किती थांबता काम झालं की शहाण्या माणसानं थांबू 42 वर्ष तुकोबा राहिले आणि मग आता तुकोबारायांना वाटलं आपलं कार्य झालं ना चला आता भगवंतासोबत आता जाऊ पांडुरंगासोबत वैकुंठाला जिथून आलोय तिथं जाऊ बघ तुकोबाराय पांडुरंगाला प्रार्थना करता पांडुरंगा खूप आता या जगानं त्रास दिला मला आता जगात थांबण्याची इच्छा नाही पीडिता हे राष्ट्र देखुनी जग राष्ट्र हे जग खूप त्रास सहन केला देवा आता थांबण्याची इच्छा नाही शोधिताची नाही म्हणून ओळखो तो पाय आता दिसो नये जना ऐशे करा नारायणा नारायणा आता असं करा हे जग सर्व मला मिथ्या वाटतंय रज्जू सर्पाकार भासी आले जगडंबर आणि तुकोबाराय मग भांडारा भामचंद्रावर भजन करत बसले नामचिंतन करताय नामचिंतन करता करता एकदा सनकाधिक संत चालले तुकोबाराय त्यांना प्रार्थना करतात तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार हे संतांनो देवाला नमस्कार सांगा माझा परमात्म्याला जा परत गरुडाला प्रार्थना करता गरुडा
गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. तुमच्या चरणात नतमस्तक होतो. लवकर देवाला आणा. आता माझी इथं थांबण्याची इच्छा नाही. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. लवकर आणा. गरुड म्हणतात तुकाराम महाराज मी आणलं असतं हो, पण आता माझ्यावर बसतील तेव्हा आणील ना मी जोरात. पण आता बसले तर पाहिजे. देव झोपले आहे बरं, माझा झोपली आहे. मग त्यावेळेस शेषाला सांगतात शेषा लक्ष्मीलाही विनंती करतात आई साहेब तुमच्या हातात पाय आहे, सोडा जरा देवाचे पाय. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी आहे. लक्ष्मी सांगते मी तर सेवा करते तुकाराम महाराज, काही हरकत नाही, पण आता झोपले ना तर झोपेतून कसं उठवा. मग शेषाला सांगता शेषा जरा देवाला उठवण्याची जबाबदारी तुमची, उठवा जरा देवाला. तुम्ही असं आंग हलवा की देव बरोबर जागे होतील. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषानं जागही केलेलं आहे. जाग केल्यानंतर त्यावेळेस तुकोबाऱ्यांना आनंद झाला आणि भगवान परमात्मा देहू गावामध्ये आले. कधी आले? फाल्गुन शुद्ध दशमीला आले. पैल आले हरी, पलीकडे आले भगवान परमात्मा. आल्याबरोबर तुकोबाऱ्यांना अत्यंत आनंद झाला. पैल आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फळतकारे नाभी नाभी म्हणे त्वरे. तुकोबाराय गेले, सामोरे गेले, सर्वांना घेऊन गेले दिंडी घेऊन. चला मंडळी पांडुरंग येतोय, पांडुरंग आलाय माझा. सर्व दिंडी घेऊन गेले टाळकरी मंडळी. आणलं पांडुरंगाला. दशमीला आले देहू गावामध्ये. आल्यानंतर पांडुरंग सांगता तुकाराम महाराज करा तयारी आता. कुठली देवा? चाला ना वैकुंठाला न्यायला आलो ना, पण देवा मी एकटा कसा काय येऊ? संत होते ना, एकटा कसा काय येऊ? सर्वांना उद्या एकादशीच्या कीर्तनात सांगतो की कोणाकोणाला देऊला यायचंय. आमचे टाळकरी बिचारे यांनाही सोबत घेऊ ना. आमचे मृदंग वाजवणारे, हे बाकीचे कीर्तन ऐकणारे विनेकरी, हे सर्वांना घेऊन जाऊ. सर्वांना नेऊ वैकुंठाला. मी काय एकटा येऊ का? संत अप्पलपोटे नसतात, संत सर्वाचा विचार करतात. बसा. आले देव गावात. माझा देव पाहुणा आला. काय भाग्य असेल तुकाराम महाराजांच्या घरचं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. घरी आले भगवान परमात्मा. काय करावा, काय उपचार करा. घरात काहीच नव्हतं, मोडकं झोपडं सर्व तसं अवस्थाच तशी होती. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, जिजाबाईनं कन्यास रांधल्या ज्या विदूर काकांच्या घरी खाल्ल्या होत्या त्या कन्या तुकाराम महाराजांच्या घरी मिळाल्या देवाला. भोजन झालं. कशा झाले देवा कन्या? एकदम छान झाल्या तुकाराम महाराज. अशा कन्या फक्त द्वापार युगात भेटल्या होत्या, आता तुमच्या घरी भेटल्या. मुखशुद्धी तुळशी दळ. बरं बसण्याकरता काही पलंग सोफा काही होता का चांगला आपल्या काळेगाव मध्ये तशी व्यवस्था? काय होतं मग? घरी मोडकिया बाजा, तुटकीच खाट. देव गेले बसायला, एकदम बसले. आता ती तुटकी, पाय वर्ण देव खाली. देवा सांभाळून बसा जरा. वर वाकडीच्या शेजा बसले. देवा एकादशीला सर्वांना सांगतो कीर्तन करून. सर्वांना सांगितलं बाबांनो माझा पांडुरंग आलाय न्यायला, मी जाणार आहे आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरूपया संता हाती आला. संताच्या हातात निरूप आलाय. चालता का माझ्या बरोबर? कोण कोण चालते? चला सर्वांना ने तुम्ही. ऐकण्यात महाराज आलो असतो बा, पण एक म्हणे आमचा हरभरा काढायचा बाकी आहे. एक म्हणे महाराज ते कांदे द्यायचे होते पण ते राहिले ना. एक म्हणे गहू कापायचा बाकी. एक म्हणे मक्का तसाच राहिला महाराज, त्याला पाणी भरायला कोण जाईल व रात्री. एक म्हणे डुकरं राखावे लागतात. सर्व ताण आहे महाराज, आलो असतो. एक काही म्हणत महाराज आता होळी येईन पुढे, आता होळीची पोळी सोडून जाता का? होळीचा उत्सव तुकोबारांना वाटलं झालं बा होळी होऊ द्या. थांबले परमात्मा. द्वादशी त्रयोदशी होळी आली लगेच. चला महाराज झाली होळी. तुकोबारांनी लोकांना अरे बाबा चला ना, झाली ना होळी. तेव्हा महाराज होळी झाली, पण ते कालचं शिल्लक राहिलं पुरण, त्याची पोळी खायची बाकी अजून, ते खाऊन झाली. आता चला ना. महाराज काय करावं, आम्ही आलो असतो पण काही जमत नाही बा. म्हणे का नाही जमत? म्हणे महाराज ते सांगून आली आहे. कोण? ती घरून सांगून आली, कीर्तन झालं की पहिले घरी या म्हणे. तिच्या पुढे काही चालत आमचा काही घरी व तिने सांगितलं तसं ऐकावं लागते महाराज. तिचं ऐकल्याशिवाय जमत नाही. संसार चांगला व्हा त्याच्याकरता ऐकावं लागते. कोणाचं? आईचं का?
अनुभव आले का प्रत्येकाचेच आहे ते, प्रत्येक जण ऐकतो. जाऊ दे काय गोष्टी ऐकतात. तुकोबारायांचा सोहळा आहे आपला. गेले सर्व कोणी जायला तयार. तुकोबारा सांग तुम्ही नका येऊ, पण माझी बोलवण करण्याकरता तर चला. तुकोबारा सांगतात, देव सांगतात तुकोबा आता उद्या थांबायचं नाही, उद्या सकाळीच तयारी करणार आहे मी, सकाळीच जाऊ. तुकोबाराने सर्वांना सांगितलं तुम्ही येत नाही ना, नका येऊ, पण मला बोलवून करण्याकरता तरी या. सर्व तयारी झालेली आहे. टाळकरी मंडळी सर्वांना सांगितलं सर्व सकाळीच तयार आहे. बरं महाराज काही हरकत नाही, येतो आम्ही. टाळ मृदंग विना घेऊन सर्व दिंडी घेऊन सर्व तयारी झाली. सकाळीच उठले. तो आजचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेचा. सकाळी स्नान केलं, इंद्रायणी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं, डोळे भरून पाहिलं. पण घरी आले, जिना आपली सेवा केली तिला घेऊन जाऊ सोबत. आवली पत्नीला आवडीनं, जिजाबाईला आवली म्हणायचे. तू खूप बरं आहे, आवडीनं पत्नीला. चालती का तू? कुठं चालता? वैकुंठाला. नाही तुम्हाला जायचं असेल जा, 2-4-8 दिवस राहणं, परत चालले. या काळेगावचा काळा झाला की अरे बाई वेळे तिथं गेले की परत यायची गरज, परत यावं नाही लागत. तिथं सर्व आहे. अहो म्हणे महाराज एक तर आता कुठं जरा संसारात बरं झालाय, शेतात पीक यायला लागलाय, दुष्काळ संपलाय, आता सर्व चांगलं चाललंय. आता मुलं बाळ संसार. माझ्या भावानं म्हैस पाठवली आहे, ते चांगलं भरपूर दूध देते, 10-10 लिटर मुला बाळांना भरपूर खायला प्यायला मिळते. मी तुमच्या बरोबर आली, ते म्हैस कोण पाहिजे? हिला कोण चारा पाणी टाकेल? मी कशी काही? तुम्हाला जायचं जा महाराज, पण मी काही येत. तुकोबारांनी पाहिलं, अरे हिलाही वैकुंठ शब्दाचा अर्थ कडून निघाले महाराज. तसेच चालले, निघालेले आहे. पांडुरंगाचं दर्शन घेऊन चाललेलं असला भजन करत, नामचिंतन करत चालले. तुकोबारायाची 5 वर्षाची मुलगी आहे, गंगाबाई नावाची. 3 मुलं आणि 3 मुली आहे. महादेव, विठोजी आणि नारायण महाराज जे होते ते गर्भात होते आई साहेबाच्या तेव्हा. म्हणजे नारायण महाराजाचा जन्म झालेला नव्हता. काशी, गंगा आणि भगीरथी या 3 मुली होत्या. बाकीच्या मोठे, पण गंगाबाई लहान होती, मुलीत खेळत होती. तुकोबाराय चालले भजन करत. त्या मुलीनं गोष्टी ऐकल्या असतील. घरी खेळता खेळता त्या गंगाबाईला सांग, गंगे तुझे बाबा वैकुंठाला चालले, येतील ना मग कीर्तन करून? वेळे कीर्तन करून नाही. माझी आई म्हणत होती एकदा वैकुंठाला गेला की माणूस परत नाही येत. माझ्या पप्पालाही म्हणत होते तुझे बाबा चला म्हणे माझ्या बरोबर. माझ्या मम्मीने सांगितलं खबरदार गेले तर कीर्तनातच जायचं नाही, घरी बसा. माझ्या पप्पानं बंदच केलं कीर्तनाला जाणं. बाई गेले नाही तुझे बाबा. बघते चालले, दिसलं गंगाबाईला, धावत गेली, पाय पकडले. पांडुरंग परमात्मा गरुड तयार करू नये, गरुड सज्ज झालेला आहे. पांडुरंग परमात्मा तिथं सांगतायत या महाराज चला. निघाले तुकोबाराय भजन करत. चाललेले असताना गंगाबाईनं पायाला घट्ट मिठी मारली. बाबा कुठं चालले तुम्ही? आम्हाला सोडून चालले? कारण मुलीचं प्रेम ते मुलीचं प्रेम असते, कन्येसारखं प्रेम करणारं कोणी नसतं. एकदा तुम्ही बाहेरून जा, घरात मुलगा असेल पत्नी असेल ते नाही लवकर धावत येणार, पण मुलीनं पाहिलं की धावतच येते. कन्येसारखं प्रेम करणारे जगात कोणी नाही. जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला चालले, गरुड काही अंतरावर उभा आहे. भगवान परमात्मा गरुडावर तयार आहे, सर्व तयारी झालेली आहे. आणि तुकोबाराच्या कन्येने जेव्हा पायाला घट्ट मिठी मारली, मिठी मारल्याबरोबर तुकोबाराने गंगाबाईकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. बाबा आम्हाला सोडून चालले, आम्हाला सोडून जाता तुम्ही? ते सांगते की परत नाही येणार. जागेवर थांबले तुकोबाराय, मागचा पाऊल पुढे उचलला नाही. एवढं मुलीचं प्रेम होतं. थांबल्याबरोबर देवाला वाटलं तर कसं करतात. या कन्येच्या प्रेमामध्ये तुकोबाराय कन्येचं प्रेम नाही तोडू शकत, नाही सोडू शकत. भगवंताने तुकोबारायांना आपलं स्वरूप देऊन टाकलं, चतुर्भुज. चतुर्भुज रूप दिलं. गंगाबाईनं परत पाहिलं वर, हे माझे बाबा नाही म्हणे. ज्या तुकोबाराने सर्व संसाराच्या आसक्तीचा त्याग केला, ते तुकोबाराय कन्येच्या प्रेमापोटी जागेवर थांबले. थांबल्यानंतर माझे बाबा नाहीये, बाजूला झाली. पांडुरंग सांगतात तुकोबा महाराज या आता चला लवकर, वेळ होतोय, उशीर होतोय. आणि तिथून जात असताना बाकीचे म्हणता महाराज आम्हाला आशीर्वाद तर देऊन जा. तुकोबा बरे हुशार दिसता रे, जाता जाता आशीर्वाद मागता का? जा, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. हा माझा आशीर्वाद आहे, जसं केलंय तसं होईल. तुकोबाराय सर्वांच्या बारसं जेवलेले होते.
जसं गेलं तसं होईल, दिला आशीर्वाद. चालले आणि जात असता तुकोबाराय सांगतात, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. पांडुरंगाचं स्मरण करा, तार्किकाच्या संगतीत जाऊ नका. आम्ही जातो, आता जातो. सर्वांना रामराम करतात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. 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 सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वेळ झाला पुन्हा पांडुरंग. वेळ झाला पुन्हा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आमासी पावला. पुरी सैत झाला गुप्त तुका. वेळ झाला उभा पांडुरंग. तुकोबाराय सर्वांना प्रार्थना करता, आम्ही येतो, आता जातो. तुम्ही कृपा असू द्या. सकळा सांगावी विनंती माझी. सर्वांना विनंती, नमस्कार. सर्वांना नमस्कार विनंती करतायत. वाडवेळ झाला, पांडुरंग उभा आहे. आता खूप वेळ झाला. आता वैकुंठा बोलावितो. आणि हा म्हणता म्हणता गरुडावर स्वार झाले आणि गरुड त्या दिव्य विमानामध्ये बसून तुकोबाराय सहज वैकुंठाला निघून. जगद्गुरु तुकाराम महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम 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 बाकीच्या संतांवर एवढा आक्षेप कुठं, पण तुकोबारायावरच का एवढा आरोप का? कोण जाणे हेच समजत नाही अजून. नाही सवणं तुकोबारायाचं मोठे. आजही आपल्या तुकोबारायांबद्दल नको ते बोलणारे बरेच आहे जगात. तुकोबारायाचं मोठेपण, तुकोबारायाचा अधिकार, तुकोबारायाचा महिमा, श्रेष्ठत्व नाही सहन अजून आपल्या लोकांना. म्हणून तुकोबाराय आजच्या या पावन तिथीला हा मानव देह घेऊन वैकुंठाला गेले. ही क्रांती तुकोबारायांनी केली. वर्णन करणारे सर्वसामान्य नाही. जे तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय, रामेश्वर भट्ट, त्यांनी वर्णन करावं. जे साक्षीदार आहे त्याचे
प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलेच्या काला माझी अद्भुत वर्ती येली, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. पण तो विमान होतं ते बोईंग 777, ते दिव्य विमान होतं. भगवंताने पाठवलेलं ते दिव्य विमान, त्याच्यावर स्वार होऊन तुकोबारा वैकुंठाला निघून गेले. बाकीच्याला अगं जिजे काय करते, स्वयंपाक करते. अगं तुकोबा वैकुंठाला गेले, चाल. आली पाहते तोपर्यंत मुलंही आले धावत, सर्व शोक करताय, रडताय, छाती बळवताय. जिजाबाई महिपती बाबांनी खूप सुंदर वर्णन केलंय चरित्रामध्ये. छाती बळून धाय मोकळून रडतायत. पण आता काय, आता निघून गेले तुकोबारा वैकुंठाला. आणि मग नंतर तुकोबाराय पंचमीला आले. हे चरित्र पुढचे. तुकोबारायची एक मुलगी भगीरथी, तिच्याकरता महाराज आले. तिनंही अन्नपाणी सोडलं आणि अन्नपाणी सोडून भगीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा, भगीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा. आता खरं सांगा बरं, हे जे बोलणारे बोलतात की असं झालं तसं झालं, तुकोबाराचा खून झालं म्हणणारे वक्तेवान खूप सुंदर बोललं. ते पंचमीला आले असते का? पंचमीला आले तुकोबाराय तिथंच येलवाडीला भगीरथीबाईच्या घरी शेवयांचं जीवन केलं भगीरथीनं. आणि सांगितलं आता रडू नको, शोक करू नको, अन्नपाणी सोडू नको. बरंच मोठं चरित्र आहे. परत निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं. महाराज अनुग्रह न करता तुम्ही निघून गेले. निळोबारायांनी 42 दिवस उपोषण मांडलं. निळोबारायांना अनुग्रह देण्याकरता आले आणि ती विना तुकोबारायांनी निळोबारायांना दिली. अजून तुकोबारायांची ज्यांनी गाथा लिहिली, संताजी महाराज जगणारे, त्यांना मूठ माती देण्याकरता आले. असं तुकोबाराचं व्यक्तिमत्व आहे. श्रद्धेनं तुकोबारावर श्रद्धा ठेवा, भक्ती करा. आजही तुकोबाराय दर्शन दिल्याशिवाय राहणार. तुकोबारायांचा अधिकार आहे हा. महाराज सांगतात ती क्रांती तुकोबारायांनी केली. काळावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला. ही साधना तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये केली आणि या मृत्यूच्या भयातून मुक्त करण्याकरता, या संसार सागरातून तरुण जाण्याकरता आपल्याला अभंगाची गाथा दिली. म्हणून लक्षात ठेवा, गाथा प्रत्येकाच्या घरात पाहिजे. आपला माथा ठिकाणावर राहा म्हणून तुकोबारायांनी गाथा निर्माण केली आहे. ज्याला आपला माथा शांत राहा वाटत असेल त्यानं गाथा वाचत जा. या गाथेने दगड तारले ते आपल्याला का नाही तारणार. अशी गाथा तुकोबारा आपल्याकरता देऊन गेले. त्या गाथेचं पारायण रोज नाही जास्त पण 10 अभंग वाचले तरी भरपूर होते. गाथा हे 4 वेदाचं सार आहे आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य बहुजन समाजाच्या हिताकरता, कल्याणाकरता, उद्धाराकरता तुकोबारायांनी ती निर्माण केलेली आहे. असे तुकोबारायांचा आजच्या या पावन तिथीला सदैव वैकुंठगमन झालं. त्या तिथीला पावन बनवलं आणि ते तुकोबारायांचा सोहळा आपण आपल्या काळेगाव मध्ये साजरा करतो. एक भाग्य आहे आपलं.